चंद्रपूर जिल्ह्यात लोहार डोंगरी गावाजवळ प्रस्तावित लोहखाण वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। वाघांच्या मार्गिकेत प्रस्तावित असलेल्या लोहार डोंगरी खाण प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध दर्शवलाय। ही खाण झाल्यास वन्यजीवन प्रभावित होईल आणि वाघ मानव संघर्ष तीव्र होईल असं मत पर्यावरणवाद्यांचं आहे। तर या खाणीला ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, भाजप नेत्या मनेका गांधी यांनीही विरोध केलाय। या प्रकल्पासाठी 32,000 झाडं कापण्याचा प्रस्ताव आहे। तर पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला आता तीव्र विरोध केलाय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकल्पाला समर्थन दिलंय। या ठिकाणी ही जर खाण प्रस्तावित झाली, या संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढणार आहे। आता हा संघर्ष वाढणार आहे म्हणजे सातत्याने त्या ठिकाणी वाघ मानव संघर्षामध्ये मनुष्यहानी होणार आहे। जर हे रोखायचं असेल तर त्या ठिकाणी काही मोजक्या रोजगाराच्या तुलनेमध्ये निसर्गाची एवढी मोठी हानी केली जाऊ शकत नाही। म्हणून या ठिकाणी जो कोणी पण विचार करत आहे, ज्या पद्धतीचा विचार करत आहे विकासाच्या बाबतीमध्ये, तर या ठिकाणी होणारे मृत्यू याचा विचार करून आणि हा संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने आपले प्रयत्न असले पाहिजे। गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं की 42 लोकांचा जीव चंद्रपूर जिल्ह्यात गेलाय। हे जर आकडा बघितला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये, डुकरांच्या हल्ल्यामध्ये, बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये, वाघाच्या हल्ल्यामध्ये, हा संघर्ष सुद्धा प्रचंड मोठा झालाय। कॉरिडॉर हा बदलता येतो, नाही असं नाही, त्याला वळवता येतं, त्याला पर्यायी व्यवस्था करता येते जर असेल तर, पण ते केल्याशिवाय ते पुढे जाऊ नये, कारण हा निसर्गाचा बॅलन्स साधला गेला पाहिजे। मी त्याला विरोध करणार नाही। याचं कारण आहे की तिथे रोजगार जर येत असेल तर मी त्याला विरोध करणं हे चुकीचं आहे।